नातेवाईकांमुळं राजकारणी अडचणीत यावेत आणि त्यांना राजीनामा द्यावा लागावा किंवा त्यांची कारकीर्द धोक्यामध्ये यावी असे प्रकार आपल्याकडे घडले, ते काही नवीन नाही. आत्ताचा जो समोर आलेला प्रकार असा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख जे आहेत त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवरती ईडीनं टाच आणली आणि ती काही जी जप्ती आणली तो हे प्रकरण नुकतंच समोर आलेलं आहे. आता ह्याच्यामधले दोन भाग आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही राजकारण्याचे जवळचे नातेवाईक त्याचा कसा फायदा घेतात किंवा तो आपल्या नातेवाईकांचा कसा फायदा करू घेतो हे आधीपासून चालत आलेलं आहे. हा तर आक्षेपाचा एक मुद्दा आहेच आहे. अवैध संपत्ती किंवा सत्तेचा दुरुपयोग करून आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्यांचा फायदा करून घेणे हे आपल्याकडे सरंजामी वृत्तीचे एक प्रतीक म्हणून राहिलेलंच आहे. पण दुसरा जो भाग मोठा गंमतशीर आणि तो वेगळ्या पद्धतीनं आक्षेपार्ह असा आहे की ती शिवसेना जी या घराणेशाहीच्या विरोधात होती एक. दुसरी गोष्ट म्हणजे ती शिवसेना की ही जी काही प्रस्थापित राजकीय व्यवस्था महाराष्ट्रामध्ये होती त्याच्या विरोधामध्ये होती. म्हणजे दोन फरक लक्षात घ्या. नुसतं काँग्रेसला विरोध हा एक भाग होता. खरं तर शिवसेनेने बऱ्याचदा काँग्रेसला विरोधही केलेला नाही सुरुवातीच्या काळात. आणीबाणी वगैरेच्या काळामध्ये बाळासाहेबांनी इंदिरा गांधीचं समर्थनच केलेलं आहे. त्याच्यामुळे तो तर एक भाग आहे पण तो फारसा महत्त्वाचा नव्हता. दुसरा जो भाग होता शिवसेनेनी विशेषतः 1985च्या नंतर 87ची जी पहिली औरंगाबादची निवडणूक लढवली महानगरपालिकेची, त्याच्यापासून एक जो संदेश गेलेला होता की प्रस्थापित राजकीय व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक नवीन आम्ही व्यवस्था आणतो आहोत. जातीपतीच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य अशा माणसाला तिकीट देतो आणि तो निवडून येतो आहे. 89ला जेव्हा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक भाजपबरोबर युती करून शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये लढली आणि 1-2 नाही तब्बल 4 खासदार निवडून आणले. भाजपचे 10 निवडून आले होते. बरं, लोकांना काँग्रेसच्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता का? तर होता ना. जनता दल नावाचा जो पर्याय, विश्वनाथ प्रताप सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले, जनमोर्चा त्यांनी स्थापन केला, देशभर त्यांनी प्रचाराची राळ उठवली आणि नंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस जनता दल नावाचा पक्ष तयार केला. हा पक्ष पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होता. त्या पक्षाचेही 1-2 नाही तब्बल 6 खासदार निवडून आले होते 89ला. भाजपचे 10, शिवसेनेचे 4 आणि जनता दलाचे 6 असे 20 विरोधी पक्षाचे खासदार निवडून आले होते. विरोधी पक्ष हा एक पर्याय होता. प्रस्थापित असलेला, भले त्याचं आज नाव भाजप असो पण आधीपासून जनसंघ होता, तो पण उपलब्ध होता. काँग्रेस तर होताच होता. पण तरीही लोकांनी शिवसेनेचे 4 खासदार निवडून दिले. त्याचं महत्त्व मला यासाठी वाटत होतं, आजही ते महत्त्व आहे की शिवसेनेने प्रस्थापितांच्या विरोधामध्ये नवीन पद्धतीची व्यवस्था आणली होती, ज्याच्यामध्ये सरंजामदारी किंवा जे काही प्रस्थापित त्यांच्या विरोधात, घराणेशाहीच्या विरोधामध्ये, संपत्तीच्या विरोधामध्ये धनदांडगे जे नेते होते त्याच्यामुळे तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गल्लीतले पोट्टे सोट्टे असं संबोधलं जायचं. नंतर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण ही युती अजून भक्कमपणे सक्षम विरोधी पक्ष म्हणून समोर आली होती. या अशा शिवसेनेचं आजचं जे कॅरेक्टर आहे, आजचं जे चारित्र्य आहे ते नेमकं त्याच्या तेव्हाच्या पेक्षा वेगळं आहे. हा आक्षेपाचा मुद्दा आहे. म्हणजे शिवसेनेची जी ओळख होती आणि आज साधं शिवसेनेच्या झेंड्यावरती हिरवा रंग दिला किंवा तेव्हा चांद तारा काढला म्हणून आमच्यासारख्यावरती पोलीसमध्ये तक्रार करणारे आणि आम्हाला अटक करा म्हणून मागणी करणारे हे जे शिवसैनिक आहेत ते हे विसरतात. यात शिवसेनेने, आम्ही जेव्हा महाविद्यालयीन तरुण होतो तेव्हा भगवा हा शब्द, शिवसेनेचा भगवा फडकला, असे शब्दप्रयोग ह्या शिवसेनेने रुजवलेले होते आणि याच मराठवाड्यात रुजवले होते. मुंबईच्या बाहेर सगळ्यात पहिलं जे बलस्थान राहिलेलं होतं शिवसेनेचं मराठवाडा राहिलेलं होतं. आणि तेव्हा खान हवा की बाण हवा असा प्रयोग निवडणुकीच्या काळामध्ये औरंगाबाद विधानसभा लोकसभा असो किंवा परभणी लोकसभा विधानसभा असो त्यावेळी केला गेला होता की ज्यांना आज हा शब्द प्रयोग केला की संताप येतो आहे. हा संताप त्यांचा आमच्यासारख्या यूट्यूबवर किंवा पत्रकारांवरती नाही आहे. खरं तर हा संताप त्यांच्याच पक्ष नेतृत्वावरती आहे की ज्यांनी त्यांच्या पक्षाचा जो मूळ पाया होता तोच आता त्याला तडे जायला सुरुवात केली, नष्ट करायला सुरुवात केली. म्हणून शिवसेनेची त्या विचारावरती उभारलेली जी इमारत आहे ती कोसळत चाललेली आहे. आज त्यांना स्वतःला सेक्युलर आपण कसे आहोत हे दाखवावं लागत आहे की जेव्हा की ह्याच शिवसेनेनी, याच बाळासाहेब ठाकरेंनी अतिशय विखारी अशी भाषा मुसलमानांच्या विरोधामध्ये आणि दलितांच्या विरोधामध्ये वापरलेली होती. आणि आज जेव्हा हे स्वतःला सेक्युलर म्हणून घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतायत, हा एक आक्षेप. आणि दुसरं, आता उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या संदर्भामध्ये जो प्रकरण समोर आले, संपत्ती आणि सत्तेचा गैरवापर आणि बाकी पैसा वगैरे, तुम्ही तेव्हा प्रस्थापित लोकांच्या, धनदांडग्यांच्या, गावोगावच्या जमीनदार वतनदारांच्या विरोधामध्ये होता. मग आता ते कसं काय? म्हणजे तुम्ही ज्याच्या नेमके विरोधामध्ये होता त्या सगळ्या
गोष्टी आता तुम्ही करत चाललेले आहात आणि त्याच्यावरती बोललं तर तुम्हाला आता म्हणजे शिवसैनिकांना संताप येतोय आणि हे म्हणतात की पोलीसमध्ये जाऊन यांच्यावरती केस दाखल करा. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष तुम्ही जी आज कृती करता आहात त्याच्याबद्दल म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांना राग आहे, तो तिकडं व्यक्त करता येत नाही कारण की नेतृत्व असं झालेलं आहे, असं होऊन बसलेलं आहे. आणि दुसरीकडून जेव्हा बाकीचं कोणी त्याच्यावर बोलतं आहे, व्यंग म्हणून काढले जात आहे किंवा तेव्हा लिहिलं जातं आहे, तेव्हा संताप होतो आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी इम्तियाज जलील यांनी जेव्हा सांगितलं की बुवा आम्ही तुमच्यावर येण्यास तयार आहोत भाजपच्या विरोधामध्ये, आणि ती जी गुगली आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या ऐवजी ती सगळ्यात जास्त लागली शिवसेनेलाच. शिवसेनेनी त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करून फार मोठ्या प्रमाणामध्ये एका अर्थाने काय म्हणता येईल त्याला स्वतःची वेगळी अशी वोट बँक तयार केली होती. तिचं वैशिष्ट्य असं होतं की मुस्लिम आणि दलितांचं लांगुल चालन करायची गरज नाही. आताचे जे नवबौद्ध आहेत विशेषतः महाराष्ट्रातले त्यांच्या शिवायचे दलित आहेत ते आपण जवळ करूयात, असं करून त्यांनी बाकीच्या उर्वरित हिंदूंच्या जातीपातीचे भेद मिटवून फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीपातीतलं नेतृत्व आपोआपच पुढे आणलं होतं शिवसेनेनी. हीच शिवसेना आताच्या जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर बसते आहे, त्यांच्याशी तडजोड करते आहे, नेमकं तेव्हा ती त्याच गोष्टीला शरण जाते आहे की ज्या गोष्टीला त्यांनी विरोध केलेला होता. म्हणजे हा त्याच्यामधला पेच समजून घ्या. म्हणून पंढरपूरची निवडणूक असो तिथं राष्ट्रवादीने लढवली, पण नंतरची जी निवडणूक होती देगलूरची त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार होता. आताची जी निवडणूक आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार राहिलेला होता. आता प्रत्येक वेळी ही अडचण येणार आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणी कोणाशी युती करायची? MIMला स्वतंत्र बरोबर घेतलं तरी तुम्हाला अडचण, आणि बाहेर ठेवलं तर तुम्ही त्यांना म्हणणार की बी टीम आहे. म्हणजे नेमका तो जो दुखरी नस आहे ती जी इम्तियाज जलील यांनी पकडली आहे, याचं उत्तर शिवसेना आणि शिवसेनेचं नेतृत्व काय देणार आहे? आता तुम्ही या प्रकरणातून घराणेशाहीला कसं पाठबळ देता आहात? आधी अशी गोष्ट होती, सर्वसामान्य शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या पर्यंत सहजपणे पोहोचू शकत होता. कुठलाही शिवसैनिकाचं सगळ्यात मोठं काय म्हणता येईल पद काय होतं तर शाखा प्रमुख. तेव्हा बाकीचं सगळ्या पक्षामधलं जे काही नेतृत्वाची उतरंड होती म्हणा किंवा त्याला म्हणजे आपल्याच मुख्यमंत्र्याला भेटायला वेळ मिळू नये ही तक्रार प्रत्यक्ष शिवसेनेच्या मंत्र्यांची आणि आमदारांची आहे. बाकीच्यांची तर सोडाच, सर्वसामान्य शिवसैनिकाचा तर विचारच नाही. तुम्ही प्रवक्ते म्हणून कुठल्या बाकीच्या लोकांना आणून बसवलं? तुम्ही राज्यसभेवर खासदारकी कुठल्या दुसऱ्या लोकांना दिली? हे बाळासाहेबांच्या पासून चालत आलेलं होतं. राज्यसभेवरती खासदारकी देण्यासाठी म्हणून तुम्ही जेव्हा बाकीच्या लोकांना ज्यांचा प्रत्यक्ष महाराष्ट्राशी पण संबंध नाही आणि शिवसेना जी गोष्ट मांडत होती तिच्याशी पण संबंध नाही, म्हणजे हे लक्षात घ्या की ज्या गोष्टीवरती तुम्ही वाढला, ज्या गोष्टीवरती तुम्ही मोठे झालात आणि त्याच गोष्टीवरती तडजोड करायला लागलात, हा आक्षेपाचा मुद्दा आहे. दुसरा जो मुद्दा समोर येतो की जर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्याच नातेवाईकांची जर भरणी करणार असाल, पदं कोणाकोणाला दिली गेलेली आहेत? स्वतः उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्री पद घेण्याच्या पेक्षा आपल्या एखाद्या निष्ठावान शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावरती बसवलं असतं तर ते शिवसेनेसाठी जास्त हिताचं ठरलं असतं. एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या मुलाला तिकीट दिलं, निवडून आणलं, त्याला लगेच केंद्रीय मंत्री केलं. 25-25, 30-30 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला असे कितीतरी निष्ठावान सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत, ते आमदार म्हणून निवडून पण आलेले आहेत, पण त्यांना तुम्ही मंत्रिपद दिलं नाही. म्हणजे त्यांचं मंत्रिपद टाळून तुम्ही स्वतःच्या मुलाला तिकीट देता, एकाच ह्याच्यात तो निवडून आला की लगेच त्याला मंत्री पण बनवता. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या जवळच्या नातेवाईकांचा फायदा कसा होईल हे जर बघत असाल तर सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये याच्या विरोधामध्ये संताप हा उसळणारच. तो संताप कशा पद्धतीने व्यक्त व्हावा हा फक्त मुद्दा असतो. कधी तो म्हणजे तो स्पष्टपणे तर निवडणूक जेव्हा केव्हा होईल त्याच्यातून ते व्यक्त होईलच. नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये हे यापूर्वीच व्यक्त झालेलं आहे किंवा आमच्यासारख्यांमध्ये तो संताप निघेल, म्हणून मग आम्हाला धमक्या येतील, म्हणून मग आम्हाला पोलीसमध्ये आमच्या तक्रारी होतील. कारण की शिवसैनिकांचा हा जो राग आहे तो प्रत्यक्ष नेतृत्वावरचा राग आहे. कारण की हे नेतृत्व त्यांची जी मूळ भावना आहे त्याला दुखावतं आहे आणि ज्या पायावरती शिवसेना उभी आहे ते नष्ट करायला बसलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की शिवसेनेनी प्रस्थापित जे काही राजकीय संस्कृती होती, कल्चर होतं, ते नाहीसं करून नवीन व्यवस्था आणली होती. पण आता परत शिवसेना सुद्धा एका प्रस्थापित राजकीय पक्षासारखी होत असेल तर असा जो काही नाविन्य ज्याला पाहिजे आहे, तंत्रज्ञान नवीन पिढीनं जे आत्मसात केले त्या सगळ्यांच्या बाजूनं असलेले जो नव मतदार आहे तो शिवसेनेपासून दूर जाईल हा त्याच्यामधला एक धोका आहे. तेव्हा 1989ला नवीन मतदार मोठ्या प्रमाणामध्ये अक्षरशः झुंडीच्या झुंडीनं शिवसेनेकडे आला होता.
तोच नवीन मतदार आता ह्या नवीन काळामध्ये शिवसेनेपासून दूर जाईल. नातेवाईकांमुळे आणि विशेषतः मेहुण्यामुळे अडचणीत आलेलं हे सरकार, त्याच्यावरची ही उसंतवाणी. महाभारतात मेहुणा शकुनी टाकी मिटवूनी राज्य सारे, आजही तसाच बायकोचा भाऊ लोण्याहुनी मऊ प्रिय भासे, घाम गाळूनिया कमाविला पैसा ईडीने हा ऐसा घात केला, कष्टाची कमाई बांधले बंगले स्वप्न हे भंगले ईडीमुळे, पाटण करतो घरचाच काढा पिताच हो राडा भलताच, बाळासाहेबांचे झाले स्वप्न पूर्ण सैनिकांचे चूर्ण सत्तेसाठी, सत्तापदी सारे भरले तुडुंब माझेच कुटुंब कांत म्हणे, माझेच कुटुंब कांत म्हणे. ईडीच्या प्रकरणामधली एक गंभीर बाब अशी आहे की तुम्ही बाकी काही न करा किंवा नका करू, पण जी प्रत्यक्ष संपत्ती तुमचे नातेवाईक आणि तुमच्या अवतीभोवती गोळा झालेली दिसत आहे त्याचं उत्पन्नाचं साधन काय, स्वतः उद्धव ठाकरे काय व्यवसाय करतात की जेणेकरून त्यांच्या नावावरती इतकी संपत्ती झालेली आहे, किंवा त्यांना ही पदं राजकीय पदं नाहीत, त्यांना सामनाच्या संपादकपदी स्वतःच्या पत्नीला का बसवावं लागतं, का त्यांनी आजपर्यंत एकही असा पत्रकार तयार केला की जो त्या तुमच्या दैनिकाच्या संपादकपदी बसेल. संपादक म्हणजे तुम्हाला त्याही ठिकाणी तुमच्या घरातलेच लोक पाहिजे आहेत, सत्तेवरती पण घरातलेच लोक पाहिजेत, आणि सत्तेचा फायदा घेऊन पैसा कमवण्यासाठी सुद्धा मेहुणा आणि बाकीचेच लोक पाहिजेत. हा आक्षेपाचा मुद्दा आहे. मूळ जे अस्सल शिवसैनिक आहेत त्यांचा हा संतापाचा विषय. भले तो संताप नंतर दुसरीकडे कुठेही निघो, मतपेटीतून मात्र समोर आल्याशिवाय राहणार नाही. इथेच आपण थांबूयात. धन्यवाद.